मोहे मग बाधा काळ दूत यमाचे, करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन वा विंदन वासुदेव जपताचे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांच्या वासुदेव प्रकरणातील 5 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता अभंग सर्वांच्या परिचित असलेला, पाठ असलेला, अतिशय महत्वाचा असा अभंग आहे. या ठिकाणी हा सुरू असलेला गीता जयंती, दत्त जयंती उत्सव आणि त्या उत्सवातील असणार ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि कीर्तन कार्यक्रम वगैरे. आजचा कीर्तनाचा कार्यक्रम सकाळचा आहे पण काल्याचा नाही, अशी काही गंमत आहे. शिवाय न सकाळी न संध्याकाळी हा दुपारीच कार्यक्रम आहे. अगदी आपल्या गावठी भाषेमध्ये म्हणजे आडसाल्या ऊस आहे की नाही, कळेल अशा भाषेत अगदी. पण खरं असे भगवंताचं नामस्मरण करण्याकरता काळा वेळाचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही असं विष्णू पुराणात किंवा सर्व संत महात्म्यामध्ये आलेलं आहे. न देश नियमो राजन न काले नियमच तथा. बस कोणत्या प्रकारच्या कालाचा नियम किंवा देशाचा नियम डोळ्यापुढे न ठेवता विद्येते नात्र संदेहो विष्णूर नामानो कीर्तने. विष्णू परमात्म्याच्या कीर्तनासाठी न देश नियम न काल नियम. कोणत्या प्रकारच्या देशाचा की कोणत्या विशिष्ट देशातच नामस्मरण करावं असं नाही, विशिष्ट काळातच नामस्मरण करावं असंही नाही, विशिष्ट व्यक्तींनीच करावं असंही नाही. कोणत्याही प्रकारचं बंधन नसता उद्धार निश्चित असं नामस्मरण आहे. विठ्ठला विठ्ठला धन त्या भावे नामावळे सुलभ भोळे भाविका, सुलभ भोळे भाविका, सुलभ भोळे भाविका, भलत्या भावे नामावळी, भलत्या भावे नामावळी, भलत्या भावे नामावळी सुलभ भोळे भाविका. अशा वेळेला तर कोणत्याही वेळेला सुलभ असणारं नामस्मरण भाविकांनी जपलं असता त्याचा निश्चित सुपरिणाम होतो अशा अर्थाचा हा विचार आहे. असो भगवान शंकराचं हे स्थान मोठ्या कोणत्या महादेव आहे, लिंगेश्वर. उत्तम अशा एकांतात आणि नदीच्या कडेला असणारं निवांत स्थान असलेलं इथे नामस्मरण होतंय. आनंदाची गोष्ट आहे. खरा असा 2-3 प्रकारचा विचार आहे. काही जंगलमध्ये मंगल होतं, काही जंगलमध्ये दंगल होते आणि काही जंगलमध्ये चंगल होते. असे हे 2-3 प्रकार आहेत. रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. रजोगुणी माणसं जंगलमध्ये गेले तर चंगल करतात, नाना तऱ्हेचे विषय भोग भोगण्याचे, एकांत आहे, जंगल आहे वगैरे. तमोगुणी माणसं जर जंगलमध्ये गेले तर दंगल करून उठतात, पण सत्वगुणी माणसं जर जंगलमध्ये गेले तर मंगल करतात. त्यातला हा प्रकार आहे. जंगल में मंगल, जंगल में दंगल और जंगल में चंगल, असे 3 प्रकार आहेत. पण मात्र तुम्ही सगळे सात्विक सत्वगुणी माणसं असल्यामुळे अशा जंगलातही मंगल परमात्म्याचं नामस्मरण. मंगलम भगवान विष्णू हो मंगलम गरुड ध्वजा असं परमात्म्याचं वर्णन आहे. भगवान परमात्मा मंगल आहे, त्याचं नामस्मरणही मंगलात मंगल आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाची नामाधी असं म्हटलेलं आहे. देवाचं नामस्मरण मंगल आहे आणि जे नामस्मरण करतायत ते देखील सत्वगुणी माणसं असे समजावेत. असो
हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा एक महत्वाचा भाग असा, गीता जयंती निमित्ताने हा कार्यक्रम असल्यामुळे आणि भगवान शंकराच्या मंदिरात होतोय, हा एक योगायोगच आहे, आनंदाचा योग आहे. तो असा, भगवान शंकरांनीच या गीतेचा महिमा सतत गावा आणि भगवान शंकराला पार्वतीने गीतेचा महिमा विचारावा आणि भगवान शंकराने गीतेचं वर्णन तोंड भरून करावं, अशा भगवान शंकराच्या मंदिरात गीता जयंती उत्सव होतो म्हणजे योगायोग आहे. आपल्याला कदाचित लक्षातही नसेल की गीतेचा आणि भगवान शंकराचा काय संबंध आहे बुवा, तर त्याचा उल्लेख केलाय ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी. या गीतार्थाची थोरी कोण विवरण करतोय? स्वये शंभू विवरी. स्वतःच्या शंकर परमात्मा स्वतःच्या तोंडून या गीतेचा महिमा गातायत, त्याची थोरवी गातायत, स्वये शंभू विवरी. आणि हे विवरण करीत असताना जगन्मातेनं म्हणजे पार्वतीने प्रश्न विचारला, तेच भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. जगदंबा प्रश्न विचारते की तुम्ही गीतार्थाची थोरवी सतत गाता, गोडवे गाता, ही गीता वाचताय तुम्ही रात्रंदिवस का? आज गीता वाचली, उद्या भागवत वाचवा, परवा एखादं पुराण वाचा, एखाद्या दिवशी वर्तमानपत्र वाचा, एखाद्या दिवशी कादंबरी वाचा, एखाद्या दिवशी दुसरंच काहीतरी नाटकाचं पुस्तक वाचा. ते सोडून दिलं, सतत गीता वाचता, सतत गीता वाचता, काय आहे त्या गीतेमध्ये असा प्रश्न पार्वतीने विचारावा. भगवान शंकरांनी उत्तर देताना असं दिलंय, पुष्टल कुटी न्यायाने. पार्वतीचं उत्तर पार्वतीवरूनच वर्णन करून सांगितलंय. भगवान शंकर म्हणले, गीतेबद्दल बोलू का एकाच वाक्यात? म्हटले, तू म्हणतेस ना सतत सतत गीतेची थोरवी गाताय तुम्ही, काय आहे त्या गीतेत? नेहमी गीता का वाचता? ती शिळी झाली वाटत नाही का? जुनी झाली वाटत नाही का? तुमचा इंटरेस्ट डाऊन होत नाही का गीता वाचताना कधी? नाविन्यपूर्ण असं एखादं वेगळं पुस्तक वाचण्यासाठी निवडावं असं का वाटत नाही? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच देतो गीता. पार्वती म्हणले, काय? ते तर हरू म्हणे नेनिजे. भगवान शंकर बोलतात, पार्वतीचा भगवान शंकराचा गीतेबद्दलचा संवाद आहे हा, गीता ग्रंथासंबंधातला संवाद आहे. भगवान शंकर म्हटले, तेच हारू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. भगवान शंकर म्हणताय, देवी तुझ्यावरूनच गीतेचं वर्णन सांगतो. आता तुझं रूप दररोज जसं वेगळं दिसतंय, जगन्मातेचं आदिमाया शक्तीचं ते वैशिष्ट्य आहे. आज मी जे रूप पाहतोय ते उद्या नाही, उद्या पाहतोय ते परवा नाही, रोज तुझं रूप बदलून दिसतंय, म्हणून ते रोज पाहावंसं वाटतं. तसं माझ्या गीतेतला अर्थ असा आहे, म्हणजे रोज वाचला, आज जो अर्थ आहे तो उद्या नवीन अर्थ कळतो, परवा नवीन अर्थ कळतो, असा रोज रोज नवीन अर्थ जी प्रसवते ती गीता, म्हणून मी वाचतो. भगवान शंकर म्हटले, ते तर हरू म्हणे नेनिजे, जैसे देवी का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. नित्य नूतन, नूतन म्हणजे नवं, नित्य म्हणजे नेहमी. गीता तत्व नित्य नूतन आहे. आणि म्हणूनच 5096 वर्ष झालीत गीता लिहून, 5096 वर्ष. तेव्हापासून आजही गीता शिळी झाली असा एकही विद्वान म्हटला नाही. बुद्धिहीन तर जाऊ द्या, कोणी म्हटलं नाही. सोपं व्यवहारातलं सांगतो तुम्हाला, हे फुलं एकदा देवाला वाहून काढले की निर्माल्य तयार होतं. म्हणजे ती फुलं उद्या वाहायला चालत नाहीत, उद्या त्यात सुगंध राहत नाही, उद्या त्याचं देखणेपणही ते फुलं कोमेजून जातात. पण सुवर्णाचे फुलं करून जर तुम्ही कपाटात ठेवले तर किती दिवसांनी शिळे होतात? मी बोलतोय लक्षात येतं का तुमच्या? ही फुलं एका दिवसात शिळी होतात, परंतु सुवर्णाची फुलं जितके जास्त दिवस ठेवाल तितक्या ग्रॅमची किंमत वाढेल, आहे की नाही? आता ज्या लोकांनी जुनं सोनं घेऊन ठेवलं असेल, दसऱ्याचं नव्हे, मी जे बोलतो हे सोनं, हे सोनं जेवढे जास्त दिवस सांभाळून ठेवाल तेवढ्या जास्तीत जास्त प्रकारची किंमत मोबदला तुम्हाला मिळेल. ती असं कोणी म्हटलंय का, सोना तुमचे सोन्याचे फुलं हे शिळे झालेत, फेकून द्या उकिरड्यावर, असं कधी घडले? आणि म्हणत असलं तर नक्की समजायचं हे ठाणा मेंटल हॉस्पिटल ऍडमिट करण्याचं पेशंट दिसतंय, असं समजा की नाही तुम्ही? बाकीचे फुलं शिळे होतात, सोन्याचे फुलं शिळे होत नाहीत. तसं बाकीचं वाङ्मय कालबाह्य ठरतं, गीता ग्रंथातील वाङ्मय कालबाह्य ठरत नाही. विठ्ठला विठ्ठला. जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा त्यातली नवीन प्रमेय निघतील, नवीन अर्थ निघेल, असं वाचेल वाचावंच. त्याच्यापेक्षा भगवान शंकराचं मत सांगतो गीतेबद्दल. ह्या दोन ओव्यात तर सांगितलंच, अभिप्राय दिलाय गीतेबद्दल भगवान शंकरांनी. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतायत. अरे बाबा, गीतेचा महिमा तुम्ही आम्ही काय वर्णन करावा? जिथे गीतेचा महिमा वर्णन करण्याकरता भगवान शंकर अपुरे पडले. नीट आहे का आपण? गीतेचा महिमा वर्णन करता करता भगवान शंकर म्हणतात, माझी बुद्धी कुंठित झाली, वाचा शब्द उरला नाही माझ्याकडे, तर मग आता तुम्ही आम्ही गीतेचा महिमा काय वर्णन करणार? गीतेचा महिमा बोलवे नावाचे, गीतेचा महिमा बोलवे नावाचे, बंधन जीवाचे दूर होती. गीतेचा महिमा बोलवे नावाचे. गीतेचा महिमा या वाचेनं बोलवला जात नाही, इतका असामान्य महिमा आहे.
मग यापेक्षा भगवान शंकराचा उल्लेख आहे तिथे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत बाप बाप ग्रंथ गीता. हो, बाप बाप ग्रंथ गीता वेदी प्रतिपाद्य देवता. या ग्रंथाचं काय वर्णन करावं. हो, या ग्रंथाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, तेथील गौरव काय वानावे जे शंभूचीही मती नागवे. लक्षात तुमच्या, तेथील गौरव म्हणजे तेथील म्हणजे गीतेच्या बद्दलचं. तेथील गौरव काय वानावे, त्या गीतेचं गौरव काय वर्णन करावं जे शंभूचीही मती नागवे. जी शंभू नाम भगवान शंकराची मती नाम बुद्धी जिथं कुंठित होते तिथं मी काय वर्णन करू, असं ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे. विठाला विठाला असो, ज्या गीतेचं तुम्ही पारायण करतायत, ज्या ज्ञानेश्वरीचं तुम्ही पारायण करतात त्याबद्दल बोलतोय मी तुम्हाला. किंवा जो कालावधी आहे आता गीता जयंतीचा, त्यातला हा सप्ताह आहे, त्या संबंधाने मी थोडस बोललो तुम्हाला. आज ही जी गीता आहे शिरोधार्य जगत मान्य असामान्य असाधारण असा ग्रंथ आहे. या गीता ग्रंथाबद्दल जितकं आपण बोलू तितकं कमी पडणार एवढंच आहे. म्हणून गीतेचं वर्णन एका श्लोकात केले शास्त्रकारांनी, सुंदर वर्णन केलेले. तुम्ही गीता वाचल्यानंतर तर उद्धार होईलच, हो, ऐकल्यानंतर तर उद्धार होईलच, पण याहीपेक्षा गीता पुस्तक तुम्ही घरी जरी ठेवलं तरी प्रयागादी त्रिवेणी संगमादी तीर्थ तुमच्या घरात वास्तव्य करतील, इतका महिमा या गीतेचा आहे. गीतायाम पुस्तकम यत्र, गीतायाम पुस्तकम यत्र, गीता ग्रंथ नावाचा ग्रंथ ज्याच्या घरी असेल आत्र, अर्थात त्याच्या पुढे वर्णन केले तत्र सर्व तीर्थांनी प्रयागादीनी वर्तते. त्याच्या घरात सर्व तीर्थ प्रयागादी तीर्थ वर्तते नाव वास्तव्य करतात. एवढा गीता ग्रंथाचा महिमा आहे. मग गीता ग्रंथ जरी तुम्ही घरात ठेवला, पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो थोडस. गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ घरात ठेवल्यावर हे पुण्य मिळतं, परंतु ज्या घरात गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे त्या घरात असं काही नसावं. औषध घेतल्यावर गुण येतो, पण पथ्य पाळण्यासह औषध घेतलं तर, कुपथ्य होत असून औषध घेतलं तर गुण येत नाही असा नियम आहे. कारण त्याचे नियमच आहेत. त्याच्याबरोबर नावेत बसल्यावर पलीकडे जातो हा नियम आहे, पण फुटक्या नावेत बसल्यानंतर माणूस मरून जातो हाही नियम आहे. हा जसा नियम आहे तसं असं होता कामा नये की घरात गीता ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी आहे, आणि त्याचबरोबर त्या एका कपाटात शेजारी गोदरेजच्या कपाटात गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, फ्रीज मध्ये आंगन में देखो तो तुलसी वृंदावन का अंडा और फ्रीज में देखे तो मुर्गी का अंडा. असं जर होत असलं तर मग मात्र तिथं काय होतं ते मला सांगता येत नाही. त्याच्यापेक्षा शक्यतो हा ग्रंथ घरी ठेवा, प्रयागादी तीर्थाचं वास्तव्य होईल, पण त्याकरता हे पथ्य पाळा म्हणजे निश्चितच उपयोग होईल. मग गीता ग्रंथा संबंधाने मी थोडंसं बोललो तुम्हाला. अशी ही जी गीता असा हा ग्रंथ, तेव्हा या ग्रंथाबद्दल या ज्ञानेश्वरीबद्दल आपला वेळ कमी पडेल. असो, अभंगाचा विचार थोडक्यात करायचा आपल्याला. सुखी शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा मोहे बघा का जुते माचे. सकाळचे कीर्तन असल्यामुळे पण काल्याचं नसल्यामुळे मी अभंग निवडलाय सकाळी म्हणण्यातल्या भजनातला. सकाळी जे भजन म्हटलं जातं वारकऱ्यामध्ये ते भजन वासुदेव पांगू आंधळे पांगळे जोगी काकडा भूपाळी हे सकाळी म्हणण्याचं भजन आहे. आणि त्या सकाळी म्हणण्यातलं भजनातलंच सकाळच्या कीर्तनात थोडंसं वर्णन व्हावं अशा उद्देशाने अभंग निवडलाय. आता प्रस्तावना अशी आहे, ब्रह्मानंदा सुखे शिव. इथे एकनाथ महाराज सांगतायत ब्रह्मानंदाचं सेवन करायला आम्हाला मिळतंय, आपल्याला मिळेल. साधन रामनाम सदा गाऊ, साध्य ब्रह्मानंदा सुखे शिव. हे साध्य साधनाचा विचार आहे. पण सांगत असताना 2-3 प्रकार आहेत. जीवाला आनंद मिळतो पण ब्रह्मानंद मिळत नाही. नीट आहे का आपण? जीवाला आनंद मिळत नाही असं नाही, आनंदाशिवाय जीव जगू शकतच नाही. आनंद मिळतोय पण ब्रह्मानंद मिळत नाही. आनंद मिळून ब्रह्मानंद मिळत नाही, म्हणूनच जीवाची गरज ब्रह्मानंदाशिवाय पूर्ण होत नाही, आणि म्हणून जीव कुठेच थांबत नाही. जीवाच्या अपेक्षेप्रमाणे ब्रह्मानंद आहे, जीवाचा अपेक्षित विषय ब्रह्मानंद आहे, पण अपेक्षित विषय जीवाला विषयात ब्रह्मानंद मिळतच नाही, आणि त्यामुळे जीव एका विषयात कधी थांबत नाही. इथं मिळेल का, तिथं मिळेल का, तिथं मिळेल का, सारखी त्याची धावपळ आहे. त्याला आनंद मिळतो पण ब्रह्मानंद नाही. त्याच्या पुढचा टप्पा, योग्यांना ब्रह्मानंद मिळतो पण सुखाने मिळत नाही, आणि भगवत भक्तांना ब्रह्मानंद मिळतो आणि सुखाने मिळतो. असे 3 प्रकार आहेत. विठाला विठाला. एकीकडे साधनही सुलभ आहे पण साध्याची प्राप्ती नाही, एकीकडे साध्याची प्राप्ती आहे पण साधन सुलभ नाही, आणि एकीकडे साध्याची प्राप्ती आहे आणि साधनही सुलभ आहे. असे 3 प्रकार आहेत त्यामध्ये. म्हणून महाराज म्हणाले वैषयिकांना आनंद मिळतो पण ब्रह्मानंद मिळत नाही. कशावरून? त्याचं वर्णन गीतेच्या 5व्या अध्यायात भगवंतांनी केलेले. यही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये होते अत्यंतवंत कोणते ना तेश्वर मध्ये बुधा. गीतेच्या 5व्या अध्यायात भगवान सांगताय की वैषयिकांना
पामर विषयींना आनंद मिळत नाही असं नाही, आनंद मिळाल्याशिवाय जीव जगतच नाही, परंतु मिळतो तो कोणता? संस्पर्शजा भोगा. भोगाच्या संसर्गतेमध्ये, भोगाच्या संसर्गतेत मिळणारा आनंद, भोगाच्या संगतीत मिळणारा आनंद, हा आनंद आनंद मिळतो, पण तो ब्रह्मानंद ठरत नाही. त्या आनंदाचं वर्णन केलेलं आहे. एक तर तो अल्प आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे खूप आणि तो मिळतो अत्यंत अल्प. मला वाटते तुकोबाराने एका प्रमाणात थोडस वर्णन केले. सुख पाहता जवा पाडे इतका अल्प मिळतो आणि दुःख पर्वता एवढे किंवा यापेक्षा. आणि अजून एक गोष्ट, मिळताना अल्प मिळतो, त्याचं नाव आनंद आहे, पण त्याच्या दुःखाचा फार मोठा असा सहभाग आहे. दुःखाने युक्त असलेला आनंद मिळतो एक, आणि दुसरी गोष्ट जो मिळतोय तो वास्तव स्वरूपाचा टिकाऊ राहत नाही. मग आज जो आनंद आहे तो उद्यापर्यंत टिकेल असं नाही, तर उद्या कदाचित ते दुःखालाही प्रसवेल आपला आनंद व्यवहारातला. म्हणून त्याच्यावर ज्ञानोबारांनी काही उदाहरणे दिलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, कल्पना करा, पावसाळ्यामध्ये विजाचा कडकडाट होतो की नाही? विजाचं मत तुमच्याकडे असतात की नाही? असतात का? मग ठीक आहे, सारखं ते जवळ. आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते, या विजेचा प्रकाश आहे की नाही? कोणी सांगेल? आहे. आहे, पण किती वेळ उपयोगी पडतो तुमच्या? काही पत्ता लिहून घेण्यापुरता, काही ज्ञानेश्वरीची एखादी तरी ओवी वाचण्यापुरता, सुईत दोरा ओवण्यापुरता नाही. यापेक्षा ज्ञानेश काहीच नाही. एखादा रंगीचा डाव खेळण्यापुरता, राजा आहे का राणी आहे का काय पाहण्याकरता नाही. आकाशात विजेचा चमचमाट हा प्रकाश आहे, पण टिकाऊ प्रकाश म्हणेपर्यंत अंधार संपलं. त्याचा जन्म त्याचा मृत्यू बरोबर. पावसाळ्यात नाही का ते हे किडे निर्माण होतात बघा, सकाळी सकाळी दिसतात, त्याला पंखा असतात, आहे की नाही? त्याचा जन्म होतो किती वेळात आणि किती वेळात मृत्यू. दुपारी पावसा एकही दिसत नाही. म्हणजे मंडळी सकाळी जन्माला येते, रात्री नसते, सकाळी दिसते आणि दुपारी पार खलास असते. मग यांचा जन्म मृत्यू ते फक्त मरण्याकरता जन्माला येतात एवढंच म्हणावं लागेल. त्याचा मृत्यू घेऊनच ते जन्माला येतात. जसं काही माणसं पंढरपूरला आनंदीला येताना गाडीचं तोंड घराकडे फिरूनच ठेवतात, उतरले म्हणजे पुन्हा पाय टाकला की सुटली गाडी. हे जसं त्यांचा जन्म मृत्यू संगत बरोबर एकाच वेळेला त्या आनंदीतून किंवा पंढरपुरातून, तसं यांचं येणं हे असंच आहे. या किड्यांचं आलं गेलं, तसं विजेचा प्रकाश आला आणि गेला, त्याच क्षणी येतो, त्याच क्षणी मावळतो, नाहीचा होतो. तसंच वैषयिकांचं सुख, तुमचा आमचा आनंद आहे म्हणेपर्यंत देखील टिकून राहत नाही. आज भेटलेला माणूस सुखाची प्रतिक्रिया व्यक्त करतो, उद्या भेटलेला तोच माणूस रडताना दिसतोय. काय करावं संपतराव, काय झालं? काल तर तुम्ही हसत होते. कालचा आनंद आज पावे तो टिकत नाही, या क्षणाचा दुसऱ्या क्षणापर्यंत टिकत नाही. सुख क्षणांतर दुःख, दुःख क्षणांतर सुख, नित्यानंद होते सुख, नित्य होते दुःख वगैरे असा सिद्धांतच आहे शास्त्रीय भाषेत. मग आपल्याला आनंद नाही असं नाही, पण टिकाऊ आहे असंही नाही, क्षणिक आहे. बर, मग आता योग्यांच्याकडे विचार केला तर तिथे आनंद आहे, टिकाऊ आहे, वास्तव आहे, अमर्याद आहे, हे बरोबर आहे. योग्यांचा आनंद सांगितलेला आहे, खूप मोठा आनंदच आनंद आहे योग्यांचा, पण तो आनंद त्यांना सहज प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी आकाश गिळण्या इतकं दुःख सहन करावं. जया ज्ञाना लागी गगन गिळिताती योगी. आकाश गिळण्या इतकं दुःख सहन करावं लागतं योग्यांना. काय काय दुःख आहे त्यांची ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आता तुम्ही वाचत असाल, लक्षात येत असेल तुमच्या. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले काय काय दुःख आहे त्यांची. तहाने तहानाची प्यावी किती अवघड आहे, भुकेलिया भूकची खावी किती अवघड आहे. अहोरात्र व्हावी मवावा वारा. तहान लागल्यावर पाणी प्यायचं नाही योग्याने, तहानच प्यायची. भूक लागल्यावर जेवण करायचं नाही, भूकच खायची. काय कसं असेल बघा तुम्ही. मवावा वारा, फक्त वाराच भक्षण करायचा, दुसरं काहीच खायचं नाही. वातांब पर्णाशना, वात आंब पर्णाशना म्हणजे झाडाची वाळलेली पानं किंवा पाणी किंवा फक्त वायू, या पलीकडे काही खायचं नाही. आता बघा यातलं ऐकून तर बघा, दुसरं काहीच नाही, फक्त झाडाची वाळलेली पानं खाली गळून पडतात तीच खायची. सांगा काय वाटत असेल. फक्त पाणीच प्यायचं काही दिवस, काय वाटत असेल. आणि त्याच्या पुढे फक्त वायू भक्षण करायचा, याच्या पलीकडे काहीच खायचं नाही. हे योग्यांचं दुःख आहे. त्यांना आनंद मिळत नाही असं नाही, मिळतो, पण हे सगळं करावं लागतं. बर, ऊन इंडियाचे पहुडणे निरोधाचे वेढावणे, झाडाचे साधने चावळावे, शीत वेढावे, उष्ण पांघुरावे आणि वृष्टीची असावी घरातून. जी वृष्टी आहे ना, याच्या वृष्टीच्या घरात राहणे, थंडीच पांघरणे. बर,
उष्ण पांघुरणे आणि थंडी वेष्टन करणे अशी अवस्था त्या योग्यांची आहे. याच्यापेक्षा त्याचं संप्रेषण अशा देशाचं नवलोकन वगैरे गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये व ज्ञानेश्वरच्या 6व्या अध्यायामध्ये योगाचं काठीने सांगितलेलं आहे. किती अवघड आहे. नागिनी उत्साहे नव हे द्वारे निरोधून नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग आयसे बोलती मुनिजन नरहरी चिंतने अहर्निशी मुक्ती स्थान ओम नमो भगवते वासुदेवाया असं त्यांचं वर्णन केलेलं. म्हणजे नागिनी उत्साह म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करण्याकरता त्याला काय काय करावं लागतं थोडं तुम्ही ऐकून तर ठेवा. थोडं उगत आपलं काहीतरी तेच म्हणून त्याची वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे की पहिल्यांदा उत्तरेकडे तोंड करून पद्मासन, बद्ध पद्मासन, तुरासन, शीर्षासन, वरासन, वृक्षासन, रंगासन वगैरे अशी आसनं सांगितलेली आहे. त्यातलं बद्ध पद्मासन घालावं लागतं योग्यांना. उत्तरेकडे मुख करून ती जागा कोणती असावी, काल कोणता असावा त्याला काही मर्यादा आहे. आणि मग त्यावेळेला त्याला कठीण असणाऱ्या योगाची प्रक्रिया करायची असते. त्याकरता तो काय करतो त्याचा एक एक प्रकार सांगितलेला आहे. प्राणायाम उदाहरणार्थ प्राणायाम करणे. प्राणायाम करत असताना प्राणायामाचे 2 प्रकार आहेत, अगर्भ आणि सगर्भ असे प्राणायामाचे 2 प्रकार सांगले वेदांत शास्त्रामध्ये. प्राणायाम करीत असताना आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. फक्त ऐकून ठेवा तुम्ही. 72,000 नाड्यामध्ये 24 नाड्या मुख्य आहेत. म्हणजे इथे बेंबीजवळ एक कंद असतो असा मोठा, तिथून सर्व नाड्या प्रसरण पावतायत प्रत्येकाच्या शरीरामध्ये. 72,000 नाड्या तिथून प्रसरण पावतायत. त्या 72,000 मध्ये 10 इकडे 10 इकडे, 2 खाली 2 वर, 2 2 4 10 10 20 20 4 24 अशा 24 नाड्या मुख्य आहेत. आणि 24 नाड्यात 3 नाड्या प्रधान आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. ह्या प्राणवाहक नाड्या आहेत. बाकीच्या रक्तवाहिन्या आहेत, ह्या प्राणवाहक नाड्या आहेत. इडा नाडी शरीराच्या डाव्या बाजूला वाहते, सुषुम्ना मेरुदंडातून मध्य बाजूने वाहते आणि पिंगला उजव्या बाजूने शरीरातून वाहते. इडा नाडीने श्वास घ्यायचा, सुषुम्नेने त्याचा निरोध करायचा आणि पिंगलेनं सोडायचा. त्याला शास्त्रामध्ये 3 नावं आहेत, पूरक, कुंभक आणि रेचक. श्वास घ्यायचा आहे ते पूरक, जिथं साठवायचा आहे तो कुंभक आणि जिथं सोडायचा आहे त्याला रेचक म्हणतात. पूरक, कुंभक आणि रेचक या 3 प्रकारच्या क्रिया होतात तेव्हा एक प्राणायाम होतो. म्हणजे लक्षात आलं तुमच्या आता. म्हणजे श्वास घ्यायचा तो थांबून ठेवायचा, पण तो श्वास अन्य द्वारातून बाहेर जाऊ नये त्याकरता नवद्वाराचा निरोध करायचा आहे. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन गीतेत सांगितलंय. नवद्वारे शरीराच्या नवद्वाराचा निरोध करायचा आहे. शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजे हठयोग, गुदपीडन, कुंडलिनी, कलिमल, दलभंग, ऊर्ध्ववायचा श्वेत तोडणी करीवर मग ब्रह्मरंध्री मिसळे परिमुमुक्षु धंग ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा असं वर्णन आहे तिथे. म्हणजे नवद्वाराचा निरोध करायचा आहे. आणि मग प्राणवायू आणि अपान वायू या 2 वायूचा संघर्ष निर्माण होतो शरीरात आपल्या 2 वायूचा. आणि दोन्ही वायू जेव्हा रोज निरोध करतो आपण, त्या दोघांच्या संघर्षात शरीरात एकदम उष्णता तयार होते, शरीर पेटल्यासारखं होतं. आणि मग त्या उष्णतेत ती कुंडलिनी शक्ती जी आहे ना सुप्त स्वरूपात ती जागी होते. आणि ती जिथं जागी होते तेव्हा तिचं तोंड त्या सुषुम्ना नाडीजवळ असतं. आणि सुषुम्ना नाडीत ती प्रवेश करते. त्या सुषुम्ना नाडीतून तिला ब्रह्मरंध्रात येण्याकरता 6 प्रतिबंध भेदन करावं लागतात. त्याला षडचक्र म्हटलंय शास्त्रामध्ये. षडचक्र. आता त्या षडचक्राचं भेदन करीत 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 ती कुंडलिनी जेव्हा ब्रह्मरंध्रात येऊन मिसळते त्यावेळेला त्या माणसाला समाधी लागते योग्याला, आणि तेव्हा त्याला ब्रह्मानंद प्राप्त. पण त्याच्यासाठी त्याला अजूनही काही प्रक्रियेची गरज आहे. छेदन क्रिया, दोहन क्रिया इत्यादी क्रिया. कारण योग्याच्या या भ्रुकुटीच्या मध्यभागी एक अमृताचा तलाव आहे, तिथून अमृताचा स्राव होतो, पण जठरात पडून ते अमृत वाया जातं. मग ते अमृत त्याला मिळण्याकरता त्याला छेदन आणि दोहन क्रिया कराव्या लागतात. म्हणजे ही जीभ तिथं मिळेपर्यंत पोहोचण्यासाठी ती लांबली पाहिजे आणि तिला जे प्रतिबंध आहेत ते खालचे तोडले गेले पाहिजे. म्हणून सूक्ष्म शस्त्राने खालच्या जिभेचे भाग तो कापतो, त्यावेळेला त्याला छेदन क्रिया म्हणतात. पण कापण्याची प्रक्रिया आहे की 8 दिवसातून एकदा थोडी कापायची आणि सैंधव आणि हिरडे त्याला लावून पुन्हा 8 दिवस थांबायचं, पुन्हा कापायची. अशी 6 महिने क्रिया करून तो खालचा भाग पूर्ण मोकळा करायचा आणि मग दोहन क्रिया करायची. गाई म्हशीचा आपण दूध काढतो अशा स्वरूपात 6 महिने ती जीभ ओढायची. त्यावेळेला तिच्या दोहन क्रिया म्हणतात. ती तितकी लांबली पाहिजे आणि ती भ्रुकुटीपर्यंत परत पोहोचली तेव्हा त्याला अमृताचा स्राव मिळतो. जयाचे आज ठरू वाहे अमृताचा निज निर्झरू म्हणून क्षुधा तृषेचा आड धरू ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. त्याला क्षुधा तृषा तिथून पुढे लागत नाही. मग तहाने तहानाची प्यावी ह्या क्रिया तिथून पुढे होत असतात. हे कोणाचं वर्णन सांगितलं मी? योगी पुरुषांचं. आणि मग ब्रह्मरंध्री मिसळे परिमुमुक्षु दंग, मग त्याला ब्रह्मानंद मिळतो. एकनाथ महाराज म्हणतायत योग्यांना ब्रह्मानंद मिळतो पण सुखाने मिळत नाही.
पण आम्ही नामस्मरण केल्यामुळे सुखे शेव ब्रह्मानंदा अभंगाकडे आपण असे असे आलोय पा. महाराज म्हटले त्यांनाही ब्रह्मानंद मिळतोय, भगवत भक्तांना ब्रह्मानंद मिळतोय जास्त, आणि पामरी विषयांना तर मिळतच नाही. योग्यांना मिळतो पण साधन सुलभ नाही, आणि भगवत भक्तांना मिळतो नक्की पण सोप्या साधनाने मिळतो. हे वैशिष्ट्य. असे दोन्ही प्रकार सांगायचे. तुम्हाला जी वस्तू मिळाली तीच आम्हाला मिळाली असं समजा, पण त्यातला फरक व्यवहारातून पुन्हा सांगतो एकदा. तहान नामदेवरायांना नाही होती आणि तहान ज्ञानोबारायांना नाही होती. पाणी ज्ञानेश्वर महाराजांना मिळालं आणि पाणी नामदेव महाराजांना मिळालं, पण नामदेवराय भक्त आणि ज्ञानेश्वर महाराज योगी, पाणी दोघांना मिळालं. पण फरक पहा आता, ज्ञानेश्वर महाराजांना योगाच्या द्वारा आपला वेश पालटावा लागला, पक्षाचं रूप बारीक स्वरूप असं धारण करावं लागलं. ते धारण करून खड्ड्यात असणाऱ्या तळात असणाऱ्या थोड्याशा पाण्यापर्यंत पोहोचून चोचीने ते पाणी प्यावं. वास्तविक माणसाला चोचीने पाणी पिता येतं का? अवघड आहे, उलट येते. आपण असं पाणी पितो आणि प्राणी उलट खालीमान करून वर पाणी ओढतायत, असं उलट येते. पाईप किर्लोस्कर पंप सारखं. ती नैसर्गिक क्रिया आहे, ती ईश्वर निर्मित भगवंतानी काय आपल्याला ती शक्य नाही. आपल्या पाणी पिण्याकरता सोयीचा असा क्रम आहे. तसं त्रासाने ते पाणी प्यावं लागलं ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांनाही पाणी मिळालं, नामदेवरायांना पाणी मिळालं, पण नामदेवराय भक्त होते. विहीर उसंबळून भरली आणि पाठच्या पाठ नामदेवरायांच्या पुढे वाहत आला भक्तीचा महिमा. आणि मग नामदेवरायांनी ते पाणी पिऊन ज्ञानोबारायांना सांगितलं, मौली आता तुम्ही पाणी प्या, स्नान संध्याची कर्म आटोपा आणि चला. हे बघा पाणीच पाणी आहे सर्व. पाणी दोघांनाही मिळालं, पण पाण्यातला फरक कळला की नाही कोण जाणे तुम्हाला? नामदेवरायांना पाण्याकडे जावं लागलं, ज्ञानोबारायांना तर पाणी होऊन नामदेवरायांकडे आलं. एवढा मोठा फरक आहे. योग्यांना देवाकडे जावं लागतं आणि भक्ताकडे होऊन देव येतो. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. यांच्याकडे देव होऊन येतो आणि यांना देवाकडे जावं लागतं. यापेक्षा अजून एक महत्वाचा फरक आहे त्यात. ज्ञानोबाराय योगी असल्याने त्यांना पाणी मिळालं, त्यातला एक कमी शेवटचा तोच वाजवतो बाबा. मी तुम्हाला दोन प्रकाराने फरक सांगत होतो, नीट आहे का फरक? ज्ञानोबारायांना पाण्याकडे जावं लागलं, नामदेवरायाकडे पाण्याला, हा एक फरक. ज्ञानोबाराय योगी होते, ज्ञानोबारायांनी स्वतःची तहान भागण्यापुरतीच योगाची क्रिया झाली. पण नामदेवरायाच्या पाणी पिण्यामुळे सर्व त्या भागातल्या सर्व लोकांची जी कायमची पाणी टंचाई होती ती कायमची विहीर भरून राहिल्यामुळे सगळ्यांची अडचण दूर झाली. एवढा मोठा फरक आहे. ज्ञानोबारायांना पाणी मिळालं पण स्वतःची गरज भागली, लोकांना उपयोग नाही. नामदेवरायांच्या स्वतःच्या गरजेबरोबर सगळ्यांची गरज भागली, हे महत्वाचं आहे. तसं भक्त सर्वांचा उद्धार करतो आणि योगी फक्त स्वतः उद्धारून जातो. एवढा हा एक फरक आहे. म्हणजे योग्यात आणि भक्तातला हा फरक, असा दोन प्रकारांनी मी फरक सांगितला. आणि त्यातला महत्वाचा फरक अभंगाला अनुसरून सांगायचा तो असा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत व नामदेव एकनाथ महाराज म्हणतायत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत व नामदेव एकनाथ महाराज म्हणतायत त्यांना आनंद मिळतो, पण आनंद मिळत असताना त्यासाठी घोर असे प्रयास करावे लागतात. कठीण कठीण क्लेशोधिकतर वगैरे. पण आम्हाला मात्र सुखे सेव ब्रह्मानंदा,
गाऊ राम नाम सदा. आम्ही मात्र ब्रह्मानंदात ठेवू पण सुखे शिवू. ब्रह्मानंद सेवन करणार जो योग्यांना जो ब्रह्मानंद मिळतोय तोच आनंद आम्हालाही मिळतो. काल्याच्या कीर्तनातून ऐकलं जातं भगवान परमात्मा जो आनंद योग्यांना देतोय तोच आनंद भक्तांना देतो. पण योग्यांना मिळवावा लागतो, भक्तांना तो देतो. योग्या मुनिजन ध्याने, योग्या मुनिजन ध्याने भगवत भक्तांना भगवान म्हणतात मी देत असतो. म्हणजे तोच आनंद यांना मिळतो पण क्लिष्ट साधना न करता सोप्या साधनाने मिळतो. आता दुसरा एक महत्वाचा प्रकार सांगतो मला, युक्तिवाद ज्ञानेश्वरीतला. ज्ञानेश्वर महाराज म्हटले मग आता तुम्ही ठरवा काय करायचे ते. जो मंत्री तुमचा वैरी तुमचा एखाद्या मंत्राने मरत असेल तर तुम्हाला कमरेला तलवार बांधून त्याच्याशी युद्ध करण्याची काही गरज आहे का? तुमचा एखादा रोग जर निसता दूध साखर घेतल्यानेच जात असेल तर कडुलिंबाचा पाला खाण्याची प्रतिज्ञा करण्याची गरज आहे का? जरी मंत्र्याची वैरी मरे तरी का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी कडुलिंब का प्यावा. दूध साखराने जाणारा जर एखादा रोग असेल तर कडुलिंबाचा पाला खाण्याची प्रतिज्ञा कशाला? तसं नामस्मरण आणि ब्रह्मानंद जर सोप्या साधनाने मिळत असेल तर योग करण्याची प्रतिज्ञा करण्याची गरजच काय? जर तुम्ही उद्या म्हणला नाही आपला हो बाबा आपण जे योगाने मिळवायचंय ते नामस्मरणाने सोप्या साधनाने मिळत असेल तर अवघड साधना करण्याची प्रतिज्ञा करण्याची गरजच काय असा नियम आहे. असो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणेच एकनाथ महाराज म्हणतात सुखे शिव ब्रह्मानंदा. ब्रह्मानंद सुखाने श्रवण करायला मिळतो पण तो ब्रह्मानंद सुखाने श्रवण करण्याकरता मिळण्याकरता आम्ही काय करतो तर गाऊ रामनाम सदा. आणि सदा रामनाम गाऊ. बस रात्रंदिवस नामस्मरण. नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच करणार नाही. कारण ब्रह्मानंद ऐका सारखंच नका वाजू. ब्रह्मानंद मिळण्याकरता नामस्मरण करू असं सांगितलेलं आहे. नामस्मरण आणि ब्रह्मानंद मिळतो. ब्रह्मानंद मिळण्याकरता नामस्मरण आहे, नामस्मरण आणि ब्रह्मानंद मिळतो असा नियम आहे त्याचा. तुम्हाला ब्रह्मानंद मिळण्याचा नामस्मरण करण्याचा पुन्हा कार्यकारण भाव संबंध काय हा पुन्हा एक महत्वाचा भाग आहे. ब्रह्मानंद मिळण्याचा नामस्मरण करण्याचा कार्यकारण भाव संबंध काय तर त्याचा संबंध असा आहे ब्रह्मानंद केव्हा मिळतो ही वृत्ती ब्रह्मस्वरूपात लीन होते स्थिर होते तेव्हा जीवाला ब्रह्मानंद मिळतो. अजून शास्त्रीय भाषेत बोलायचं ठरलं तर पंचकोश सांगितले विद्यारण्य स्वामीनी पंचदशीमध्ये. अन्नप्राण म्हणून विरानंद शेती पंचती कोश वगैरे तिथे 5 कोश सांगितले. अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि आनंदमय कोश असे पंचकोश आहेत. येता आणि पंचकोशानी हे 5 कोश आहेत. आणि या पंचकोशापैकी एका देहाचा एक कोश आहे तो त्यातला जो आनंदमय कोश आहे जेव्हा वृत्ती कोणत्याही विषयात सन्मुख होते तेव्हा ती वृत्ती आनंदमय कोशात स्थिर होत नाही तर ती विचलित होते. विचलित वृत्तीचा आनंद मिळत नाही. मग ती वृत्ती जेव्हा स्थिर होते म्हणून आनंदमय कोशात विलीन होते त्यावेळेला त्याला आनंद मिळतो. आणि हे करण्याकरता नामस्मरण कारणीभूत आहे. नामस्मरणाने होतं काय जी सर्व विषयाचा ध्यास घेते जी वृत्ती ज्याला शास्त्रीय भाषेत परिणाम दुःख असं म्हटलेलं आहे. ज्या शास्त्रीय भाषेमध्ये त्याचा संस्कार दुःख असं म्हटलेलं आहे. आणि त्या दुःखामुळे ही वृत्ती विचलित राहते तर ही दुःखाची निवृत्ती करून या वृत्तीला स्थिर करण्याचं केंद्रात स्थान देण्याचं काम नामस्मरण करतं. नामस्मरणाने होतं काय एकनाथ महाराजांची भागवतात एक ओवी आहे. एकनाथ महाराज म्हटले तुम्ही जर रात्रंदिवस नामस्मरण करू लागले तर सप्रेम सद्भावे संपूर्ण. एकनाथ महाराज म्हणतात नामाचा परिणाम आहे का सप्रेम सद्भावे संपूर्ण. नित्य करिता नामस्मरण. बर ऐकताय तुम्ही सगळे सप्रेम सद्भावे संपूर्ण नित्य करिता नामस्मरण. आता परिणाम वृत्ती पालटे आपण तेही वचन ऐकराया. भगवान सांगतात उद्धवाला उद्धवा किंवा शुकाचार्य सांगतात परीक्षिती राजाला राया तेही वचन ऐक. परीक्षिती राजा आता ते वचन ऐक. आता सप्रेम म्हणजे प्रेमयुक्तांत करणारे, सद्भावे म्हणजे शुद्ध भावानी आणि नित्य नामस्मरण करिता प्रेमयुक्त अंतकरणाने सद्भावाने जर नित्य तुम्ही देवाचं नामस्मरण करू लागलात तर त्याचा
परिणाम करालच असं वाटतंय तुम्ही तुमच्या लक्षावरून. त्याचा परिणाम वृत्ती पालटे आपण तुमच्या वृत्तीत एकदम स्थित्यंतर होईल. ही वचन ऐकराया पुढे वर्णन केलेलं आहे. म्हणजे नामस्मरणाने वृत्ती जी विचलित आहे ती स्थिर होते आणि एकदा आनंद कोशात ती वृत्ती स्थिर झाली की त्याला ब्रह्मानंद मिळतो. म्हणजे सुखेशव ब्रह्मानंदा गाऊ रामनाम सदा हा झाला त्याचा संबंध. सदा रामनाम गाण्याचा आणि सुखाने ब्रह्मानंद श्रवण करण्याचा हा संबंध आहे आणि या योगी त्याला समाधान मिळतं, आनंद मिळतो. मग गाऊ रामनाम सदा. पण आता आपण नामस्मरण करतो नाही असं नाही, पण सत्यापुरतं. सत्यापुरतं सुद्धा आम्ही बरंच म्हणतो, टाळ्या वाजवा मग घ्या. तुम्ही म्हणतात ना विठ्ठल विठ्ठल केव्हा सुटतं काय, विठ्ठल विठ्ठल केव्हा सुटत कीर्तन, अशी स्थिती आहे. मोठं प्रेमाने घेता, मला घेत असेल तर आनंदच आहे. पण बहुतेक चेहरेच सांगतात ना आवडी विठ्ठल गाई जे एकांती, आवडी विठ्ठल गाई जे एकांती. करीत असाल तरी नामस्मरण चाललं पाहिजे. स्वयंपाक करीत असाल नामस्मरण, आऊत हाकत असाल नामस्मरण, ड्रायव्हिंग करीत असाल नामस्मरण, कुठल्या कंपनीत कुठली सर्व्हिस कुठले सर्वंट असा तुम्ही कोणतंही काम करा तुम्ही त्यावेळेला मनातल्या मनात नामस्मरण असावं. मनात नामस्मरण जर असेल, मन हे गोविंदी देह काम करी, देहाने काम होत असेल आणि मनाने देवाचं स्मरण होत असेल तर त्याचा परिणाम तुम्ही कोणताही संसार असू द्या, संसार कार्य तो संसार नसून तो परमार्थ होईल. पण ते संसाराचं काम करीत असताना तुमच्या मनात नामस्मरण असेल तर, आणि कोणत्याही परमार्थी काम करीत दिसताना आणि तुमच्या मनात जर विषयाचं चिंतन असेल तर तो परमार्थ करताना दिसत असले तरी तो संसारच ठरेल. परत नीट आहे का, तुम्ही देवाची महापूजा करताय पण मनात ध्यास जर विषयाचा असेल तर तो संसार. त्याच्या उलट तुम्ही संसारातलं काही काम करीत असाल कोणतंही आणि त्यावेळेस तुमच्या मनात ध्यास जर परमात्म्याचा असेल तर तो संसार करून परमार्थ. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, कैसा झाला संसार, धन्य पुण्यरूप झाला संसार. देवाने भक्त दुजा नाही विचार. आता देव भक्त दोन्ही एकच होतात हा संसार नामस्मरण करण्याचा परिणाम. मग महाराज म्हटले असं जर केलं ना, गाऊ रामनाम सदा किंवा सदा रामघोष करू हरिकथा ऐकी रे, किंवा सतत कीर्तयंतो मा, किंवा महाराज तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम या नियमाने असं नित्य नामस्मरण केलं तर सुखेश ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. आणि मग नोहे मग बाधा काळ दूत यमाची. मग हा शब्द जो आहे ना हा आधीला अनुसरून असतो. आधी नित्य नामस्मरण आणि मग असं होतं ते पहा. मग काळदूत बाधा यमाची नये. अगोदर नामस्मरण, साधन अगोदर का साध्य अगोदर, जाऊ द्या, पगार अगोदर का काम अगोदर. आता हे तर कळतं तुम्हाला, ते तुम्ही कारखान्यात लागले की पहिला पगार, नंतर महिनाभर जमलं तर काम करा असं आहे. आता हे जर कळत असेल तर साधन अगोदर आणि साध्य नंतर असाच त्याचा हिशोब आहे. अगोदर जमिनीची मशागत, अगोदर जमिनीची पेरणी, निंदणी, खुरपणी, खत फवारणी आणि नंतर घरात. अगोदर साधन नंतर साध्य. कुठलाही नियम असाच आहे. चहा करण्याकरता अगोदर दूध आणा, साखर आणा, पावडर आणा, सरपण आणा, पेटत नसेल थंडी गारठ्याचं पावसाचं तर राखेल टाका, त्या पेटवा, पातेला आणा, त्याच्यात ते करा आणि ते चहा पार तयार झाला पाहिजे. पुन्हा शेवटच्या एखाद्या वेळेला न पालत होते पातेलं तिथपर्यंत टिकलं पाहिजे, तो गोड झाला पाहिजे आणि नंतर चहाचा गोड घेताना मग आनंद सुखेश ब्रह्मानंद. मग चहा पिला की आनंदच आनंद. पण साध्य नंतर, साधन अगोदर. तसं महाराज म्हटले अगोदर रामनाम सदा गाऊ मग ब्रह्मानंदा सुखेशू. आणि त्याचा परिणाम पुन्हा काय होतो त्याला अनिष्ट निवृत्ती म्हटलंय शास्त्रीय भाषेत. अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्ती. ब्रह्मानंदाची प्राप्ती म्हणजे इष्ट प्राप्ती आणि जन्म मरणाची निवृत्ती म्हणजे अनिष्ट निवृत्ती. आता या अभंगाच्या पहिल्या चरणात दोन्ही प्रकार सांगितले. रामनाम हे साधन आहे पण एका साधनाने दोन साध्य प्राप्त होतात. कोणते? अनिष्ट निवृत्ती नोहे मग बाधा काळदूत यमाची, ही अनिष्ट निवृत्ती आहे. इष्ट प्राप्ती सुखेश ब्रह्मानंदा. अजून व्यवहाराच्या भाषेतून सांगतो तुम्हाला. काही औषधांनी रोग जातो पण शक्ती वाढत नाही. काही औषधांनी शक्ती वाढते पण रोग जाण्याचा त्याचा काही संबंध डॉक्टर सांगत असतात. हे बघा तुमच्या आता मशिनरीतून तुम्हाला चेक केले, क्लिअर तपासले, आता हे तुमचे रिपोर्ट, नील रिपोर्ट, तुमच्या शरीरात इतकासा लेश मात्र कोणताच आजार उरला नाही. पण आता ही 5,000 रुपयाची ट्रीटमेंट लिहून दिली, एवढी पूर्ण करावी लागेल.
मग तुम्ही सहज म्हणाल माझ्या शरीरात जर कोणताच आजार उरला नाही तरी 5,000ची ट्रीटमेंट आता मरायला घ्यायची गती घ्यायची कशाला? पैसे जास्त झाले म्हणून? डॉक्टर सांगितलं तसं नाही, तुमचे 50,000 60,000 80,000 रुपये खर्च झाले आजार निवृत्तीसाठी. त्या एवढ्या 1,000 रुपयाच्या औषधाने फक्त शरीरातला रोग घालण्याचं काम केलं, शक्ती वाढवण्याची त्याचा काही संबंध. आता इथून पुढे 5,000ची जी ट्रीटमेंट घ्याल तुम्ही, यानी रोगाचा संबंध नाही. गेलेली शक्ती रोगाने शक्ती क्षीण झाला तुम्ही, आता ती शक्ती पुन्हा त्याची झीज भरून निघेल, त्यासाठीही 5,000 रुपयाची औषधी. हे कळलं तुम्हाला? मग तो म्हणे यापूर्वीच का नाही दिली? यापूर्वी याचा उपयोग नव्हता का? रोग घालवणारी औषधं वेगळी, शक्ती वाढवणारी औषधं वेगळी. हे कळलं का तुम्हाला? तशी शास्त्रात काही साधनं असेल जन्म मरण निवृत्ती करतात तर परमानंदाची प्राप्ती होत नाही, काही साधनं असेल परमानंदाची प्राप्ती होते तर जन्म मरणाची निवृत्ती नाही. पण नामस्मरण असं साधन आहे याने जन्म मरणाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. विठाला विठाला म्हणता तोंडाने म्हणता. महाराज म्हटले नोहे मग बाधा काळ होत यमाची. मग तुम्ही जर नामस्मरण कराल ना, काळाचा काळ आला, यमाचा यम आला तरी तो तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही. एका अभंगात असं म्हटलंय तुमच्या जवळ तर जाऊ द्या, मग नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती नका जाऊ तया गावा असं वर्णन आहे. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. नामधारकाच्या शिवा येम आपल्या दूतांना सांगतोय की तुम्ही नामधारकाच्या गावाच्या शिवेवरही जाऊ नका. संपलं, तुमच्या जवळ तर सोडा, आउट ऑफ बाउंड्री. तुमची जी बॉर्डर आहे, गावाची सीमा आहे, त्या बॉर्डरवर देखील तो यम येऊन पोहोचू शकत नाही. त्याच्या पलीकडे जशी लक्ष्मण रेषा ओलांडून कोणी मध्ये येऊ शकत नव्हता, इतकी पावर त्या रेषेत होती. सीताबाईंकडून ओलांडली गेली म्हणून रावणाने सीतेचं अपहरण केलं. कोणी रावण जितका त्रिलोक विजेता पण मध्ये जायची शक्ती, तशी नामस्मरणाची बाउंड्री यमाचा यम काळाचा काळे ओलांडून तुमच्याकडे येऊ शकत नाही. फक्त तुम्ही तसे नामधारक असले पाहिजे. नाहीतर एक सर्प उतरवणारा होता, ते पेशंट सकाळच्या 4ला गेलं, त्याची मुलाखत घेतली त्या वैद्याची. म्हणजे पेशंट कसं गेलं? तो म्हणला काय नाही हो, त्या सर्पाची रात्रीच्या 3 वाजेपर्यंत मी झुंज केली. म्हटलं बरं, आणि 4ला मला थोडी झोप लागली. तेवढ्यातच मरायला झोपला का तू? तुला थोडी झोप लागली, त्याच्यापर्यंत त्याला कायमची झोप लागली याची वाट काय? हे कळलं तुम्हाला? त्याचं तुम्ही थोडं नामस्मरण थांबले तर तो कदाचित मग मध्ये प्रवेश करील. तुमचं जर अखंड नामस्मरण असेल तर तुमच्या गावाच्या शिवेवरही तो यम येऊ शकत नाही. यमाला धाक आहे. यमाला काही स्वतंत्र नियम आहेत का? त्याला काही पक्षश्रेष्ठींचे आदेश मानावे लागतात की नाही? विठाला तुमची इच्छा आहे आता मराठवाड्यात असं घडू नये, पण पक्षश्रेष्ठ झालं तुम्ही गुपचूप मरा, तोंडाला पट्टे चिटकवा. होऊ द्या, आम्ही करतोय तसं होऊ द्या. तर तुम्हाला म्हणावं लागेल आमची सही घ्या, आमची मान्यता आहे, म्हणावं लागेल ना. कारण तुम्ही लाचारच तितके आहेत, म्हणणं भाग आहे. तसं यमाच्या हातातला कायदा नाहीये, त्याला ऐकावं लागतं पक्षश्रेष्ठींचं, भगवंताचं. भगवंतानी नियम कायदा करून दिलाय यमाला. यमराज, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ असेल, ज्याच्या तोंडात माझं नाव असेल, खबरदार त्याच्या गावात जाशील तर ते गिऱ्हाईक माझं आहे, मी त्याला पालखीत बसून माझ्या वैकुंठाला घेऊन येणार आहे शेवटी. नाहीतर तो यम दरबारात नेसेल. यमाचा पाहुणा प्राणी होय कोण? हरी विन जन्म नरकची पैदाना, मग यमाचा पाहुणा. हरी वाचून ज्याचा जन्म गेलाय, नामा वाचून ज्याचा जन्म गेलाय, तो यमाचा पाहुणा. त्याच्या उलट दुसरा पाहुणा आहे शांती दया पाहुणा हरी करी, तो भगवंताचा पाहुणा. कोणता? तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, मग शांती दया पाहुणा हरी करी. तीर्थावर भाव, व्रतावर भाव आहे, नामस्मरणावर भाव आहे, मग तो देवाचा पाहुणा. नामाचे विन्मुख, बर. हरिविना जन्म, मग तो यमाचा पाहुणा. आता तुम्ही ठरवा कोणाचा पाहुणचार पाहिजे तुम्हाला. यमाचा पाहुणचार माहितीये का तुम्हाला? मारिती तोडीती थोडीती निष्ठुर, नाही त्या यमाची करुणा, बाहेर काढिता कुणी प्राणा. ओढाळ सापडे जैसे धान्या, चोर
यातना धरी देतो, नाही त्या यमाचे करुणा. असं म्हणूय त्याला मग दया माया नाही. चोर सापडल्यावर लोक म्हणतात का हराना बुकाना या तुमचा सत्कार आहे. विंचू सापडल्यावर गंधव गाला त्याच्या नागीला नावा असं म्हटलंय कोणी ललाटे केशव विद्या दिल ओढा गाय सापडल्यानंतर काय तुम्ही तिला वा गायच्या अंगात सर्व देवता असतात. नमस्कार असं का ओढाळ सापडे त्याची धान्या चोर यातना धरी देतो. मग ओढाळ गाय सापडल्यावर काय करणार, विंचू सापडल्यावर काय करणार, साप सापडल्यावर काय करणार, चोर सापडल्यावर काय करणार, गुन्हेगार सापडल्यावर काय. यमदूत काय करणार तुम्हाला पाहुणचार मांडे शेवया. यमाचा पाहुणचार असा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले मग निरयपुरीची सभा सन्मान पावे. मग यमदरबारातले मारिती कोडीती धोडीती निष्ठुर यमदूत विचारतो हा तुझ्या गावात सप्ताह होता का. हो. तू वर्गणी दिली का. नाही. सांग कीर्तन ऐकलं का. नाही. दे देऊन. पंढरपूरची वारी केली नाही. ज्ञानेश्वरी वाचली नाही. गीता वाचली नाही. का रे ज्याच्या करता तुला जन्म दिला तेच केलं नाही मूर्खा. मग आता भोग याची परिणाम त्याच्या मग सगळे दुःख भोगावे लागतात. मग असे पुष्कळ सरकारने कायदा केलाय चोरी करू नये. चोरी करणं गुन्हा आहे. कायदा आहे. तुम्ही जर तो कायदा मोडला तर मग सरकार काय करेल तुम्हाला. खून करणं गुन्हा आहे. कायदा आहे. तुम्ही खून केला परिणाम काय होईल त्याचे सर्वांना माहिती आहे. पाकिट मारलं सापडले मग म्हणले खबरदार मला मारू नका. लोक विचारून मारतील का. चोरी करण्याचं पाप केलंय ना गुन्हा केलाय ना मार खाण्याचं दुःख हो. तसं पाप करण्याचा गुन्हा घडलाय ना मग यम दरबारातलं दुःख हो. विठाला विठाला. त्याच्या उलट तुम्ही नामस्मरण करा यमदूत पळून जाईल. भगवान शंकराचंच वर्णन आहे. ओम नमो शिवा आदी तुमच्या अभिपाठातीलच ओम नमो शिवा आदी कावड घेतली खांदी मिळाली संत मांदी त्याचे चरण रज वंदिरे शिवनाम शीतळ मुखी सेवी पाता पडी यारे दळ 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 दुळ 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 परसुटला कळी काळा बापुडी यारे शिवनाम शीतळ मुखी सेवी पाता पडी यारे. काय कळलं तुम्हाला. शिवनाम तुमच्या तोंडात आल्याबरोबर येम दरदर दुरदुरदुर पळ सुटला कळी काळा. काळाचा काळ असला तरी तुमच्यापासून तो पळून जातो. त्याची ताकद नाही. आणि एवढे करून तुम्ही नामस्मरण करून जर तो काळ तुमच्या अंगावर येऊन चाल करू लागला तर तुकाराम महाराज म्हणताय तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. त्याच्या तोंडात मारा तुम्ही कारण नियम बाहेर त्याचं वर्तन आहे. त्याला विचारा ही चूक आहे मग त्याला पळून जावं लागतं. याकरता महाराज म्हटले नोरे मग बाधा काळ दूत यमाचे करू वासुदेव स्मरण तिने तुटेले बंधन खंडीर कर्माचे वदर वासुदेव पदाचे. अभंगाच्या एका चरणाचा सांगितला वेळ संपला. विठोबा रुक्माई म्हणा की 2 मिनिटात आटोपले आहे की नाही. काळजी काय करू नका तशी. आणि तुम्हाला असं वाटलं बाबा बाबा काय नाही खरंच झालं तसंच झालं. त्याचा विठोबा रुक्माई म्हणा विठोबा रुक्माई किती जोरात म्हणत होते तुम्ही सगळे ठोबा रुक्माई. तुमचं तुम्हाला ऐकायला येत होतं एवढं बरं. असो पुढे म्हटलंय करू वासुदेव स्मरण. आम्ही वासुदेवाचं स्मरण करू त्या योग्य बंधन तुटेल. कोणतं बंधन. शास्त्रामध्ये तशी 3 बंधन सांगितले. यज्ञार्थ कर्म लोक कर्म बंधन हा एक. दुसरं बंधन सांगितले द्वैताचे बंधन न बाधीचे. आणि तिसरं बंधन आहे संसार बंधन थोडा वेगी अशी बंधन आहेत. तसंच श्रीमद भागवतात जर बघितलं तर 7 बंधनं सांगितले. कशिदाश्रय श्रृंखला त्या साखळ्या सांगितल्यात म्हणजे बंधन. 7 पाश सांगितले. सप्तपाश आशा पाश तो 7वा असं आशा पाश तर संकल्पवर्जिता वगैरे म्हणजे असे 7 बंधन आहेत. एवढी बंधनं तुटण्याला
एकच कारण, तुम्ही नित्य नामस्मरण करा की सगळी बंधनं जीवाचे दूर होती. मगाशी मी म्हटलं तुम्हाला बंधन तुटून जातात. ठीक आहे, खरं म्हणजे समजा देवा वाचून ही बंधने, देव दुरावलाय म्हणून बंधनं गळ्यात पडली. देव जवळ केला की बंधनं, मी म्हणतो रात्र का आहे याचं उत्तर सूर्य नाही म्हणून. सूर्य जवळ केला की रात्र, जे वेळी सूर्य उदयाची त्यावेळी रात्र म्हणायचे. रात्र का म्हणायची? सूर्य नाही म्हणून. संसार बंधन का म्हणायचं? भगवंताची प्राप्ती नाही. मग भगवंताची प्राप्ती झाली, जीवग्रंथीचा पाश आपोआप तुटतो. आणि देव भेटून जर कोणी म्हणू लागले की तुटत नाही, तर भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना असे शब्द तू तुझ्या कानाने ऐकू नको, असं घडतच नाही. मी ईश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, ऐसे बोल ओखटे कानी न लावू. मी ईश्वर भेटलोय आणि जीवग्रंथी तुटली नाही असे शब्द तू कानाने ऐकू नको, आता घडतच नाही. मग मी भेटलो नसेल, नाही तर जीवग्रंथी तरी नसेल. मी आणि जीवग्रंथ राहू शकत नाही. सिद्धेते हृदय ग्रंथी विद्यंते सर्व संशया क्षयंते त्याचे कर्माने तस्मिन दृष्टी परावरे. त्याची दृष्टी एकदा पडली कृपाशाली की सगळ्या बंधनातून तो मुक्त होतो वगैरे पुष्कळ शिवाय आहे. या ठिकाणी 5 प्रकारचे तसे सांगितलेले शास्त्राने की कर्मक्षय होणे, जन्ममरण निवृत्त होणे, एक त्या ठिकाणी संशयाचा छेद होणे वगैरे असे प्रकार सांगितलेले त्या ठिकाणी. म्हणून एकच नामस्मरण करा की त्या योगे तिने तुटेरे बंधन. त्या योगे मग महाराज म्हटले नामस्मरण केल्याने करू वासुदेव स्मरण तिने तुटेरे बंधन खंडेल कर्माचे वदन वा गिंदन. 2 पाठ आहेत. वासुदेव जपताचे, देवाचं नामस्मरण केल्याने कर्माची खंडना होईल. कारण कर्म बळीवंत दुष्कर असं म्हटलेलं आहे. राहू निधी स्त्री एके ठाई निश्चळ. तेव्हा कर्म इतकं बलवान आहे, ते कर्म होतं म्हणून कर्माचं बीज तयार होतं. आणि कर्माचं बीज तयार झालं की त्याच्या परिणाम पुढे जन्ममरणाचा वा दुःखाचा अंकुर निर्माण होतो. बीज असेल तर अंकुर, बीजच नसेल तर कर्माचं बीज तयार होतं म्हणून जन्ममरणाचा वृक्ष तयार होतो किंवा त्यापुढे दुःख भोगावं लागतं. आमचं कर्मच इतकं आहे की ते राहुले दिसतील एके ठाई निश्चय. त्या कर्मामुळेच आम्हाला जन्म मरण अशी अवस्था आहे. एकदा कर्म संपलं की सगळ्या काही गोष्टी संपल्या. तुकाराम महाराजांनी देवाला विनंती केलेली आहे, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुष्करा मज दातारा सोडवी. दुष्करा कर्मापासून मज दातारा सोडवी. हे जेव्हा मला दुष्कर कर्मापासून माझी आणि मुक्तता कर असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. किंवा काही हे खंडैल कर्म किंवा किम कर्म पुरुषोत्तम अर्जुनाचा प्रश्न तुकोबारायांची विनंती आहे. असं कर्म नामस्मरणाने खंडित होईल. तुकाराम एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही एक करा, वासुदेव स्मरण करायची, खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची. अजून काय काय करू आम्ही हे तिसऱ्या कर्मात सांगितलेलं आहे.
महत्वाचं आणि चिंतन आहे. आपला वेळ संपलाय, त्याचा सर्व अर्थ फक्त सांगतो आता. तीर्थयात्रा सुखी जाऊ, तीर्थयात्रेला जाऊ. तीर्थयात्रा ही शारीरिक तपासला एक महत्वाचा प्रकार आहे. तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या स्थळातलं ते पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून तीर्थयात्रेला जाऊ ये. आणि काय म्हणजे तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. तीर्थयात्रा करीत असताना वाचन देवाचं नामस्मरण करावं आणि संता संगी शिव वासुदेव धनिवरी, संतांच्या सहवासात वासुदेव परमात्मा धनिवरी नाम इच्छा तृप्त होईपर्यंत परमात्म्याचं भजनवाद नामस्मरण करावं, अशा अर्थाने भाग आहे. पुढे म्हटले लोभ ममता जवळ अशा उदर व्यथेचा उळसा न कुर्बानी का सायसन वासुदेवा वाचून. भगवान परमात्म्या वाचून आम्ही कोणते सायास करणार नाही. वासुदेवा वाचून आणि का सायासा न करू. देवाच्या भक्तीशिवाय दुसरा सायास कोणताच करणार नाही. मग त्याबरोबर काय काय टाकू? लोभ ममता आशा दौडू, उदर व्यथेचा उळसा दौडू. पोटाची चिंता सोडून, लोभ सोडून, ममता सोडून, बरं हे वळसा सर्व टाकून आणि मग आम्ही एका परमात्म्याच्या संबंधाने सायास करू. शेवटी मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म. एका जनार्दनी नाम वासुदेवावडी ज्ञानेश्वर नाव